हरे कृष्ण. उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. भक्तिशास्त्रीच्या या 43व्या धड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीता अध्याय 11 आणि श्लोक संख्या 1 ते 13. या अध्यायाचं विश्लेषण अशा पद्धतीने करण्यात आलंय. हा आहे विश्वरूप दर्शन योग आणि श्लोक 1 ते 8 ही अर्जुनाची विनंती आणि भगवान कृष्णांच्या विराट रूपाचं वर्णन आपण पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 9 ते 31 अर्जुनाच्या दिव्य दृष्टीचे वर्णन संजयाद्वारे. तर सुरुवात करूया ह्या लेसनला. तर टॉपिक आहे भगवान श्रीकृष्णांच्या विराट रूपाचं वर्णन. तर क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 25 आणि 26 या ठिकाणी आहे. तर 25 म्हणजे अर्जुन कृष्णाचं विराट रूप का पाहू इच्छित होता. तर याची बरीच कारणं आहेत, ती आपण पाहूया. तर ती कारणं अशी आहेत की श्रीकृष्ण हे अवतार नसून सर्व अवतारांचं मूळ उगमस्थान आहे आणि भावी काळातील लोकांना कृष्ण हे साधारण मनुष्य आहेत असं वाटू शकेल. त्या लोकांची खात्री पटवण्याकरता त्याला कोणतीही वैयक्तिक इच्छा नसली तरीही आणि कृष्णांच्या वैयक्तिक रूपात पाहून तो पूर्ण समाधानी होते. त्यानंतर मुद्दा असा आहे की श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अर्जुनाच्या हृदयात परमात्मा रूपात उपस्थित आहेत आणि यामुळे ते अर्जुनाची इच्छा जाणू शकतायत. भावी काळामध्ये स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारे अनेक भोंदू लोक निर्माण होतील, म्हणून लोकांनी अत्यंत दक्ष राहिलं पाहिजे, हाही एक मुद्दा आहे. आणि अर्जुन एक जबाबदारी म्हणून कृष्णांच्या विधानाची पुष्टी करू इच्छितोय, जेणेकरून भविष्यात लोकांना समजेल की कृष्ण केवळ एक सैद्धांतिक किंवा तात्विक दृष्ट्या नाही, तर वास्तविकपणे भगवंतांनी स्वतःला अर्जुनासमोर सादर केलेला आहे. अर्जुन आपली जबाबदारी पार पाडतो कारण तो परंपरेचा आरंभ आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की 26वा विराट रूप भगवंतांच्या इतर रूपांपेक्षा कसं भिन्न आहे. तर ह्याच्यामध्ये काही मुद्दे ते म्हणजे असे की विराट रूप हे जरी दिव्य असलं तरीही ते प्राकृतिक सृष्टीमध्ये प्रकट झालेलं होतं. यास्तव ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन होतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा येतो की ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही व्यक्त होते आणि अव्यक्त होते, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचं विराट रूपही व्यक्त आणि अव्यक्त होतं. आणि पुढचा मुद्दा असा आहे की सामान्य मनुष्याला हे विश्वरूप पाहता येणं शक्य नव्हतं. मनुष्याला हे रूप पाहायचं असेल तर श्रीकृष्णांनी त्याला शक्ती प्रदान करणं हे आवश्यक आहे. यानंतर परीक्षेसंदर्भात उपमा या धड्यामध्ये कुठलीही उपमा आपल्याला अभ्यासाला नाहीये. आणि पाठांतराच्या श्लोकांबद्दल बोलाल तर या लेसनमध्ये कुठलेही पाठांतराचेही श्लोक नाहीये. तर आपण आता मूळ धड्याला सुरुवात करूया. 11वा अध्याय श्लोक क्रमांक 1 याचं शीर्षक आहे अर्जुनाने कृष्णाची कृपा मान्य केली. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमाध्यात्मसंदितं यत्वयोक्तं वचस्तेन मोहोयम विगतो मम. अर्जुन म्हणाला की या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. आता आपण पाहू ह्याच्यातला मूळ मुद्दा, तो आहे ऐकण्याचा प्रभाव. परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे असं अर्जुन सांगतो. ह्याच्यातले काही ठळक मुद्दे असे आहेत की कृष्णाच्या कृपेची शक्ती. अर्जुनाने कृष्णाची कृपा ओळखली ज्याद्वारे भ्रम दूर केला. कोणता भ्रम दूर झाला तर अर्जुन हा श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र असे समजत नाही, तर तो श्रीकृष्णांना सर्व कारणांचं आधी कारण आहात तुम्ही असं समजतो.
श्रीकृष्ण वास्तविकरित्या सर्व कारणांचे कारण आहेत आणि तेच प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने उपस्थित आहे. आता सर्वांवर श्रीकृष्णांचं वर्चस्व कसं आहे? श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे आदिकारण आहेत. हे या अध्यायात तर दर्शवलं गेलंच आहे. ज्या महाविष्णूंपासून अनंत ब्रह्मांडांचा उगम होतो त्या महाविष्णूंचेही श्रीकृष्ण हेच कारण आहेत. तर श्रीकृष्ण हे अवतार नसून सर्व अवतारांचं मूळ उगमस्थान आहे. त्यानंतर आपण पाहू दुसरा श्लोक. ह्याच्यामध्ये अर्जुनाची अनुभूती काय आहे हे आपल्याला कळेल. भवाप्ययो हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि चाव्ययम. हे कमलनयन, जीवांची उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकलं आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे. आता भगवंतांचं एक विशेषण वापरून अर्जुन सुरुवात करत आहे. हे कमलनयन. अत्य आनंदित होऊन अर्जुन या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांना कमलनयन म्हणजे कृष्णांचे जे नेत्र आहेत हे कमळा समान आहेत म्हणून त्यांना कमलनयन म्हणून तो संबोधित करतोय. भगवंत जरी सर्व वस्तूंच्या उत्पत्तीला आणि प्रलयाला जरी कारणीभूत असले तरी त्यांच्यापासून ते अलिप्त आहे. त्याच्यानंतर आपण पाहू श्लोक क्रमांक 3. तर या श्लोकामध्ये अर्जुन व्यक्त करतोय की श्रीकृष्णांचं विराट रूप मला पाहायचं आहे. एवमेतद यथा तथ्य त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तमम. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचं मूळ स्वरूप जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीमध्ये तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छित आहे. मला तुमचं ते रूप पाहण्याची इच्छा आहे. अर्जुन विश्वरूप पाहू इच्छितो याची काही कारणं आहेत. ती कारणं काय आहेत की सर्वसामान्य जनतेसाठी कृष्णांचं देवत्व प्रस्थापित करण्यासाठी अर्जुन हे विश्वरूप पाहू इच्छितोय. पुढचं अजून एक कारण असं होऊ शकतं की भावी काळातील लोकांना श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य आहेत असं वाटेल, तर त्या लोकांची खात्री पटवण्याकरता अर्जुन हे दाखवू इच्छितोय. श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अर्जुनाच्या हृदयात उपस्थित आहेत. यास्तव ते अर्जुनाची इच्छा जाणतात. भगवंत जाणू शकतात की अर्जुनाला माझं विश्वरूप पाहण्याची विशेष इच्छा नाही, कारण तो मला कृष्ण रूपामध्ये पाहण्यातच पूर्ण समाधानी आहे. परंतु इतरांचा विश्वास पटवण्यासाठी अर्जुन विश्वरूप पाहू इच्छितो हेही भगवंत जाणत होते. भावी काळामध्ये स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणून प्रस्थापित करणारे अनेक भोंदू लोक निर्माण होतील आणि लोकांनी यासाठी दक्ष राहिलं पाहिजे. जो मनुष्य स्वतः श्रीकृष्ण असल्याचा दावा करतो त्यांनी आपला दावा सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दाखवण्याची तयारी ठेवली पाहिजे. या गोष्टींवरनं आपल्याला हे क्लिअर होईल की अर्जुन का कृष्णांना विश्वरूप दाखवू इच्छित होता, म्हणजे त्यांचं विश्वरूप का पाहू इच्छित होता. त्याच्यानंतर आपण पाहू श्लोक संख्या 4 की ह्याच्यामध्ये अर्जुन काय करतोय तर श्रीकृष्णांकडे त्यांच्या अहैतुकी कृपेची याचना करीत आहे. तो श्रीकृष्णांना आज्ञा करत नाहीये तर विनंती करतोय. मन्यसे यदि तत् शक्यम मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानं अव्ययम. हे प्रभो, मी तुमचं विश्वरूप पाहणं असं तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते तुमचं अमर्याद विश्वरूप मला दाखवा. आता या ठिकाणी मुद्दा हा उपस्थित होतो की परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा काही पात्रता लागते आणि त्या काय पात्रता आहेत पाहूया आपण. भगवंतांची इच्छा असेल तर ते स्वतः अनंत असूनही स्वतःच्या कृपेमुळे स्वतःला प्रकट करू शकतात. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांकडे त्यांच्या अहेतुकी कृपेची याचना करत आहे.
अजून एक मुद्दा आहे की भौतिक इंद्रियाद्वारे मनुष्य भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, तसेच त्यांचा अनुभवही करू शकत नाही. प्रत्येक जीव हा केवळ एका स्फुल्लिंगाप्रमाणे आहे, म्हणून तो भगवंतांना पाहू किंवा जाणू शकत नाही. अर्जुन आपल्या तर्कशक्तीवर अवलंबून राहत नाही, उलट तो जीव या दृष्टीने आपल्या ज्या मर्यादा आहेत त्याचा तो स्वीकार करतो आणि श्रीकृष्णांचं अचिंत्य स्वरूप जे आहे ते तो मान्य करतो. आता आपण पाहूया अजून भगवंतांचं एक विशेषण, योगेश्वर. तर जीवाला अमर्याद अनंतांचं पूर्ण ज्ञान होणं शक्य नाही, पण जर त्याच भगवान श्रीकृष्णांनी त्याच अनंतांनी जीवासमोर स्वतःला प्रकट केलं तर त्याच श्रीकृष्णांच्या कृपेने जीव अनंताचं स्वरूप जाणू शकतो. आणि जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन श्रीकृष्णांना शरण जात नाही आणि भक्तीमध्ये संलग्न होत नाही, तोपर्यंत श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करण्यासाठी बाध्य नाही आहेत, कारण ते भगवंत आहेत. तर अशा पद्धतीने हा श्लोक कंप्लीट झाला. आता आपण पाहू श्लोक क्रमांक 5, 6, 7 आणि 8. हे श्रीकृष्ण त्यांच्या वैश्विक स्वरूपाचं वर्णन स्वतः करतायत. आता आपण ते पाहूया. श्री भगवान वाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्थ, आता माझं ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहुन्यद्रष्टुपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. हे भरतश्रेष्ठा, आदित्य, वसु, रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवी देवतांना माझ्या ठिकाणी पहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना पहा. इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्यत्स चराचरं मम देहे गुडाकेश यचान्यद्रष्टुमिच्छसि. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. आता जे काही तू पाहू इच्छितोयस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहायची इच्छा असेल हे सर्व विश्वरूप प्रकट करू शकतं. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम. परंतु तुझ्या वर्तमान नेत्रांनी तू मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझं योग ऐश्वर्य आता तू पहा. तर ह्याच्यामध्ये पॉइंट असा आहे की नाना वर्णांनी युक्त अशी सहस्रावधी रूपे, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. तर याच्यामध्ये काही मुद्दे असे आहेत की विराट रूप हे जरी दिव्य असलं तरी नाना वर्णांनी हे प्राकृतिक सृष्टीमध्ये प्रकट झालेलं होतं, म्हणून ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन होतं. ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही व्यक्त होते आणि अव्यक्त होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे विराट रूपही व्यक्त आणि अव्यक्त होतं. श्रीकृष्णांच्या इतर रूपांप्रमाणेच ते वैकुंठ लोकात नित्यस्थित नसतं. सामान्य मनुष्याला हे विश्वरूप पाहणं शक्य नाही आणि मनुष्याला जर हे विश्वरूप पाहायचं असेल तर श्रीकृष्णांनी त्याला शक्ती प्रदान करणं हे खूप आवश्यक आहे. अन्यथा सामान्य मनुष्य केवळ इच्छा करून भगवंतांचं हे रूप पाहू शकत नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो 6व्या श्लोकामध्ये की सर्व अद्भुत रूप आदित्य, वसु, रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवी देवतांना
माझ्या ठिकाणी पहा असे भगवंत सांगतायत. मनुष्यानी या सर्व अभिव्यक्ती आणि या रूपांना कधी पाहिलेलंही नाही किंवा त्यांच्याबद्दल मनुष्यानी ऐकलेलं सुद्धा नाही. अर्जुन श्रीकृष्णांचा निकटवर्ती मित्र आहे आणि अत्यंत विद्वान असला तरी सुद्धा त्याला श्रीकृष्णांचं पूर्ण ज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. त्याच्यानंतर 7व्या श्लोकात संपूर्ण चराचर एकाच ठिकाणी स्थित आहे असं भगवंत सांगतात. अत्यंत प्रगत झालेला वैज्ञानिक सुद्धा विश्वाच्या इतर भागात काय चाललंय हे तो पाहू शकत नाही, परंतु अर्जुनासारख्या भक्त विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व यच्चयावत गोष्टी पाहू शकतो. हे भगवंत इथे दाखवून देऊ इच्छित आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य यापैकी अर्जुनाला जे काही पाहायचं आहे ते सर्व पाहण्यास श्रीकृष्ण त्याला शक्ती प्रदान करतायत. याप्रमाणे श्रीकृष्णांच्या कृपेने अर्जुन सर्व काही पाहू शकतोय. 8व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत दिव्य नेत्र, परंतु तू तुझ्या वर्तमान डोळ्यांनी किंवा नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस. शुद्ध भक्त आहेत ना, हे श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज म्हणजे वेणुधारी रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करत नाहीत. श्रीकृष्णांचं विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी बदलण्यात सांगण्यात आलेली आहे. तर यानंतर आपण पाहूया श्लोक क्रमांक 9 ते 13. याच्यामध्ये व्यासदेवांच्या कृपेमुळे युद्धभूमीवर जे काही घडत होतं ते सर्व काही संजय पाहू शकत होता आणि म्हणून तो त्याप्रमाणे समजू शकत होता. तर आपण पाहूया. आता संजय सुरुवात करतायत सांगायला. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परम रूपम ऐश्वरम. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतानी आपलं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. यानंतरचे जे श्लोक आहेत 10 ते 13 हे श्लोक आपण आपल्याकडे असलेल्या भगवद्गीतेच्या कॉपीमधनं वाचायचे आहेत आणि ह्याच्यावर काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण आता पाहणार आहोत. तर 9व्या श्लोकामध्ये असं सांगण्यात आलंय की विश्वरूपाच्या बाबतीत सर्व अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होतं. असंख्य मुख, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य. भगवंतांच्या कृपेमुळे बसल्या जागीच ती रूप अर्जुनाने पाहिली. श्रीकृष्णांच्या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव आहे. 10, 11 आणि 12 या श्लोकामध्ये विश्वरूपाची तुलना हजारो सूर्यांशी करण्यात आलेली आहे. अर्जुनाने जे काही पाहिलं ते अवर्णनीय होतं, तरी पण संजय त्या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करतोय. संजय किंवा धृतराष्ट्र दोघेही युद्धभूमीवर उपस्थित नव्हते, परंतु व्यासदेवांच्या कृपेने युद्धभूमीवर जे काही घडत होतं ते सर्व काही संजय पाहू शकत होता आणि तो त्या पद्धतीचं वर्णन धृतराष्ट्राला करू शकत होता. 13व्या श्लोकामध्ये आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व काही पाहिलं. सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांड आहेत, अनेक ग्रहलोक आहेत. त्यापैकी काही भूमीपासून, काही सुवर्णापासून तर काही रत्नांपासून बनवलेले आहेत. या श्लोकामध्ये तत्र हा शब्द जो आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हा शब्द दर्शवतो की जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर आरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिलं. युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आलं नाही, कारण भगवान श्रीकृष्णाने केवळ अर्जुनालाच दिव्य दृष्टी प्रदान केलेली होती. तर अशा पद्धतीने श्लोकसंख्या 1 ते श्लोकसंख्या 13 या धड्यातल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर हा लेसन इथे संपन्न होतोय. तर या ठिकाणी आपण थांबूया. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. वांछाकल्पतरुभ्यश्च
कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. थँक्यू व्हेरी मच.